मुळात महापौर मॅडम ज्या आहेत त्या आता काही काँग्रेसच्या किंवा भाजपच्या सामान्य कार्यकर्त्या राहिलेल्या नाही आहेत. आपण एका संविधानिक पदावर आहात, आपण मुंबईच्या प्रथम नागरिक आहात. तर आपण कोणतीही विधान करत असताना त्याचा मागचा पुढचा जो काही इतिहास आहे तो खरं तर पाहायला हवा. खरं तर ज्या मुलाबद्दल त्या बोललेल्या आहेत, ज्या बिहारी मुलाबद्दल बोललेल्या आहेत, तो मुलगा बाहेर काय वक्तव्य करतो आहे, तो मुलगा बाहेर सरळ सरळ मुंबईच्या महिलांच्या वेशावर म्हणजे जी कपडे परिधान करतात त्याच्याबद्दल तो बोललाय. तोकडे परिधान करतात आणि इकडे दिवसेंदिवस महिलांचे कपडे कमी होत चाललेले आहेत वगैरे वगैरे अशी काहीतरी थोडं वल्गरकम टीका केलेली आहे त्यांनी. आणि अशा त्या बिहारी व्यक्तीबद्दल महापौरताई दालनामध्ये त्याची प्रशंसा करतात आणि स्त्री सक्षमीकरणाबद्दल कसा त्यांचा पक्ष आणि त्या किती चांगल्या आहेत, काम करत आहेत याबद्दल बोलतात. तर मला वाटतं की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा तुम्ही एखादं विधान करता, महापौर म्हणून विधान करता, तेव्हा तुम्ही जी कोणी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीबद्दल आपण किंवा ज्या विषयाबद्दल आपण बोलतोय त्याचा थोडा संदर्भ मागचा पुढचा घ्यायला हवा. कारण तुम्ही महापौर आहात, मुंबईच्या प्रथम नागरिक आहात. आणि ज्या बिहारी गृहस्थाने जे वक्तव्य केलंय, मग बिहारची ही जी काही मंडळे युपी बिहारची लोक ही मुंबईत कशाला येतात? तुम्ही तुमच्या ज्या काही महिला अजूनही घोंगट घालून असतात असं तुम्ही म्हणता, मग तिकडेच राहा ना. इकडे काय येता तुम्ही? तुमची काय इकडे मुंबईत यायची आवश्यकता काय तुम्हाला? इकडे तुम्हाला बिहार आणि तुमचं जे काही संस्कृती प्रिय आहे ना, तर ती तिकडेच जपा. इकडे यायची गरज काय तुम्हाला? महापौरतांनी नको त्या लोकांचं समर्थन करू नये. पण याच निमित्तानं एकीकडे मुंबई मराठी आणि बिहारी असा वाद या निमित्तानं उदयास येताना बघायला मिळते. कारण कंपॅरिझन जे आहे ते या निमित्तानं टिप्पणीच्या माध्यमातून त्यांनी केलेलं बघायला मिळतं. नाही, मुळात काय मुंबईच्या फॅशनबद्दल थोडंसं त्यांनी कुत्सितपणे बोललेलं आहे. तर एवढं काही मुंबईत बिहारी मराठी वाद होण्याइतपत हा विषय गांभीर्याने घ्यायची गरज नाही. रील स्टार आहेत महापौर की रिअल स्टार आहेत असा वाद पुन्हा एकदा त्या निमित्तानं उद्भवून येतोय. कारण वारंवार अशा पद्धतीचे रील्स महापौरांचे येतात आणि ते वादातही सापडतात. एखाद्या गोष्टीची ॲडिक्शन झालं ना की मग अशा चुका होतात. सतत आपण कुठल्याही गोष्टीचं रीळ बनवणं किंवा त्याचा व्हिडिओ बनवणं ह्याचं एक ॲडिक्शन झालेलं दिसतंय. त्यामुळे अशा चुका कळत न कळत त्यांच्याकडून घडत आहेत. तर त्यांनी थोडा या सगळ्या गोष्टीवर आवर घालायला पाहिजे, जेणेकरून त्यांच्याकडून ह्या चुका होणार नाहीत. काल धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणारं आंदोलन झालं ठाकरेंच्या शिवसेनेचं. मात्र मनसे त्यामध्ये सहभागी झाले. मनसेची आत्ताची भूमिका काय आहे? वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये आंदोलनं होत आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही आंदोलन करू अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आली. ठीक आहे, बघा, महाविकास आघाडीचे आम्ही घटक नाही आहोत. मुळात आम्ही ठाकरे बंधू म्हणून महानगरपालिकेला आम्ही एकत्र आलो होतो. ज्या विषयामध्ये दोन ठाकरे असतील तिथे एकत्र नक्की असू. महाविकास आघाडी म्हणून अजून निर्णय झालेला नाहीये मला वाटतं, आणि तो निर्णय सर्वस्वी राज ठाकरे साहेब घेतील योग्य वेळेला. दुसरीकडे आंदोलनावरती काल 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. एक आयोजकांवरती, एक स्टेजवर असलेल्या उपस्थित नेत्यांवरती आणि तिसरा म्हणजे विद्यार्थ्यांवरती. जे विद्यार्थी त्या ठिकाणी जमलेले होते आणि त्या आंदोलनानंतर देखील ठिकठिकाणी आपला रोष किंवा निषेध व्यक्त करत होते. जिथे ते सोनम वांगचुंग आहेत त्यांना तिरडी उचलल्यासारखं घेऊन जातात, सिव्हिलवर न सांगता कुठलं तरी वेषांतर करून घेऊन येतात, तिथे ह्या आंदोलनाचं काय घेऊन बसलाय तुम्ही? ही सगळी दडपशाही चालू आहे. लोकशाहीच्या नावावर जिकडे तिकडे दडपशाही चालू आहे. विशेषतः 2019 नंतर ह्यांनी सगळे आपापले रंग दाखवायला सुरुवात केली. कारण ह्या सत्तेत बसलेला जो भाजप आहे त्यांना लोकशाही पहिल्यापासून मान्यच नाही. ज्या आरएसएसच्या संस्कृतीत हे वाढलेले आहेत ना, त्या संस्कृतीमध्ये लोकशाही मान्यच नाही खरं तर, कळलं का? तर ह्यांना ही दडपशाही आणि हुकुमशाहीच मान्य आहे. अप्रत्यक्षपणे हुकुमशाही देशात नांदते आहे आणि त्याच्या विरोधात हळूहळू हे जैनजी वगैरे आपला जो सगळं जनरेशन आहे यांच्यामध्ये त्याची प्रखरतेने तो जो का आक्रोश दिसतोय तो बाहेर येतोय. ठीक आहे, छोट्या मोठ्या केसेस होतील, पण आज ना उद्या लोक रस्त्यावर उतरतील, नक्की उतरतील. फेरीवाल्यांसंदर्भात धोरण हे महापालिकेकडनं अजून निश्चित नाहीये. क्यूआर कोड देण्यात एकीकडे क्यूआर कोड देता तुम्ही, आणि क्यूआर कोड दिल्यानंतर त्यांनी कुठे बसायचं किंवा त्यांनी व्यवसाय करण्यासाठी बसल्यानंतर सुद्धा त्या क्यूआर कोड वाल्यांवर सुद्धा आता कारवाई होते. तर मला वाटतं की नुसतं क्यूआर कोड देऊन स्टंट करण्यापेक्षा एकंदरीत सगळं जे धोरण आहे ना, एकदाच काय ते नीट ठरवावं आणि लवकरात लवकर त्या फेरीवाल्यांना न्याय द्यावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.